पुणे जिल्ह्यात होणाऱ्या ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे। यामध्ये जगभरातून सुमारे 40 देशातील स्पर्धक आहेत। मोरगाव येथे आज पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। यावर्षी भारतात होणाऱ्या ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धा ही पुणे जिल्ह्यात आहे। या अनुषंगाने प्रत्येक गावातील ग्रामस्थ तसेच प्रशासन यांनी स्पर्धेची सामाजिक जबाबदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी बोलताना केले। प्रथमच यावर्षी पुणे जिल्ह्यात ही आंतरराष्ट्रीय दर्जा व विशेष सायकल स्पर्धा आयोजन करण्याबाबत शासनाचा उद्देश व धोरण यावेळी स्पष्ट करण्यात आले। मोरगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला। येथे होणाऱ्या सायकल स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या संकल्पना व अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली। येथील बैठकीला मोरगावसह परिसरातील 8 ते 10 गावातून प्रमुख प्रतिनिधी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने या परिसरातून साधारण विविध 40 देशांचे स्पर्धक जाणार आहेत। येथील बैठकीला बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार स्वप्नील रावळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने हे प्रमुख उपस्थित होते। मोरगाव ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच पोपटराव तावरेसह निलेश केदारी यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद गोलांडे, बारामती।